तू मुलांना सांगतोस की व्यसन करू नका आणि स्वतःच दारू पिताले फोटो टाकतोस. मग लोकांनी तुझ्याकडून काय घ्यावं, काय शिकावं? हे शिकावं की तू ड्रिंक करतोयस. आज सोशल मीडियावरती बरेच लोक चांगले चांगले सल्ला देताना दिसतात, पण ऍक्च्युअल मध्ये ते तसे नसतात. तुझ्या बाबतीत तेच घडतंय. घरच्यांनी तुला एवढं फ्रीडम दिलं, त्या फ्रीडमचा तू प्रत्येक वेळी अतिरेकच करत गेलास. बरेच जण मला म्हणतात की अरे महेशचं सोडून आम्ही पण घर सोडलं आणि आता हाच घरी जाऊन बसलाय. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं की तुझी एक रील व्हायरल झाली होती, ज्या रीलमध्ये तू भिकारी लोकांना पैसे वाटत होतास आणि 2 महिन्यानंतर तुला आम्ही रस्त्यावरती झोपलेलं पाहिलं. तुला असा कधी विचार नाही का आला की आपण पण स्वतःला संपवून घ्यावं? मित्रांनो, माझ्यासमोर आता एक व्यक्ती बसली आहे. त्या व्यक्तीचं आयुष्यच खूप कॉम्प्लिकेटेड आहे आणि माझ्यासहित सर्वांनाच, तुम्हाला सुद्धा त्या व्यक्तीबद्दल जाणून घ्यायची खूप तीव्र इच्छा आहे. कारण त्या व्यक्तीबद्दल एक नरेटिव्ह सेट केला आहे. अर्थात त्या नरेटिव्ह सेट होण्याला तो सुद्धा कारणीभूत आहे. कारण बऱ्याच वेळा असं झालंय की तो करतो एक आणि बरोबर तो सांगतो एक आणि बरोबर त्याच्या ॲपोजिट वागला आहे. अर्थात त्याच्या पाठीमागे काही कारणे असतील, त्याच्या पाठीमागे काहीतरी व्हॅलिड रिझन्स असतील आणि याच गोष्टीवरून त्याला बऱ्याच वेळा ट्रोल सुद्धा करण्यात येतं. परंतु तुम्हाला मला एक गोष्ट सांगावीशी वाटेल की या फेक दुनियेमध्ये खरा रिअल हिरो कोण असेल किंवा खरी वस्तुस्थिती मांडणारा कोण असेल तर म्हणजे माझ्या समोर बसलेली ती व्यक्ती. जास्त वेळ घेत नाहीये, त्या व्यक्तीशी आपण गप्पा मारूया आणि त्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल, त्या व्यक्तीने आयुष्यामध्ये जे प्रॉब्लेम्स फेस केले ते प्रॉब्लेम्स त्याच्याकडून जाणून घेऊया. मी आपल्या इन्स्पायरिंग टाइम विथ रोहित या पॉडकास्ट शोमध्ये स्वागत करतो महेशचं. महेश, स्वागत आहे तुझं या पॉडकास्ट शोमध्ये. माझा पहिला प्रश्न असा आहे की तुला इथे येऊन कसं वाटतंय? आता मला कॅमेऱ्यावरती बघून लोकांना वाटेल की हा रंग बदलू सारखा आहे, हा आपली भूमिका बदलतोय. पण ह्याच्या पाठीमागचं खरं कारण म्हणजे दादा, जशी वेळ आली, जसा देश आहे तसा मी वेश बदललाय. भले मला लोकांनी नावं ठेवू द्या, कारण मला सध्या असंच वाटतं की आपण एखाद्याला वचन देतो किंवा आपण म्हणतो मी आता इथून पुढे असं राहणार तसं राहणार, हे असं बोलून आपण आपल्याच मनामध्ये आपण तुरुंग तयार करतोय, आपणच आपल्या बंधनात अडकतोय. सो मला असं वाटतं की वेळेनुसार माणसानं बदलावं. जर या गोष्टीतनं कोणाला हानी होत नसेल तर मी का बदलू नये? मला आज तसं वाटतंय, कदाचित मला उद्या असं वाटत नाही, कारण मला समजलं ना. म्हणजे मी असं आहे की वेळेनुसार गेलो दादा, विचार बदलत गेलो आणि मला जर कोणी रंग बदलू सरडा म्हणला ना तर मला वाटेल अरे वाय नॉट, चांगली गोष्ट आहे. फक्त मी कोणाला फसवलं तर नाही ना, किंवा कोणाला फायनान्शियली हे तर केलं नाही ना. फक्त माझ्या आयुष्यात किंवा माझे जे विचार आहेत त्या बाबतीत मी रंग बदलतोय. सो मला यात काही चुकीचं वाटत नाही दादा. प्रवास कसा होता माझा? प्रवास तर आता प्रवास कुठला विचारताय? केरळचा प्रवास विचारताय का जीवनाचा विचार? महाराष्ट्र प्रवास कसा होता हे विचारतोय मी. केरळ टू महाराष्ट्र प्रवास वाटला तर 10-12 तासाचा होता, पण तो प्रवास मला कंप्लीट करायला 2 वर्ष 2 महिन्याची वाट बघायला लागली दादा. कारण होत राहतं राव, आपल्याला कळत नाही कधी कधी कोणाच्या जीवनात काय चाललं. आपण त्याची सोशल मीडियाची पोस्ट बघून वगैरे आपल्याला कळतं की ठीक आहे, पण म्हणतात ना पडद्याच्या पाठीमागं काय चाललंय हे त्या व्यक्तीलाच माहित असतं. तसंच माझं पण होतं राव की असं काय होतं, बऱ्याच साऱ्या गोष्टी मी त्या सोशल मीडियावरती पण कधी बोललो नाही. पण आज दादा तुम्ही एवढं मला म्हणजे एवढं आपुलकीने विचारताय ना, तर मला कुठलीही लाज न बाळगता, कुठलीही न बाळगता मला तुम्हाला दिल खोल के सगळ्या गोष्टी मला सांगू वाटतील तुम्हाला. त्याच गोष्टी मी तुझ्याकडून जाणून घेणार आहे किंवा बऱ्याच जणांना जाणून घ्यायच्या आहेत. आपण त्याबद्दल बोलणारच आहोत. सुरुवात करूया की ही जर्नी स्टार्ट कशी झाली. म्हणजे मला असं समजलं की तू पहिला टिकटॉकवरती फेमस होतास, त्याच्यानंतर इंस्टावरती आलास. बरेच लाईफमध्ये अपडाऊन्स आहेत, त्याच्यावरती आपण बोलायचंच आहे. तर ही सुरुवात कशी झाली होती तुझी सोशल मीडियाची? खरं सांगतो दादा, सुरुवात व्हायच्या अगोदर मी सांगतो, जर ही सुरुवात झाली नसती ना तर आज मी कोणीच नसतो. कारण ज्या प्रकारच्या गोष्टी मी आयुष्यात केल्या ना, यानं मला 0 किंमत भेटली असती. पण ठीक आहे, सोशल मीडियानं जी मला फेम दिला किंवा जिनं मला थोडीफार ओळख दिली, लोकांच्या मनात थोडं प्रेम केलं, त्या गोष्टीनंच मला आज कुठं तर सेव्ह केलं दादा खरंच. कारण मला पण असं बऱ्याच वेळा आयुष्यात रॉंग पॉईंटला वाटलं की नाही अरे मी सगळं सोडून द्यावं, पण मला असं वाटलं की नाही अरे एवढी सारे लोक मला फॉलो करतात, त्याच्या यायला जाऊ द्या म्हणलं, आपण चला व्हिडिओज बनवूया, आपण त्यांच्यासाठी काहीतरी करूया. सो कधी कधी मला ही लोक कळत न कळत माझी स्ट्रेंथ पण बनतात दादा. आणि बस हेच आहे. महेश, घरी कोण कोण असतं? घरी दादा माझे वडील वारलेत लहानपणी. सध्या आई आहे, भाऊ आहे, भावाचं लग्न झालंय, लहान मुलगा आहे, आजी आहे. भाऊ मोठा आहे तुझ्यापेक्षा? भाऊ माझ्यापेक्षा मोठा आहे, मला एकच भाऊ आहे.
मी लहान भाऊ. म्हणूनच कदाचित जबाबदारी घ्याविषयी वाटली नसेल तुला. खरंय, जबाबदारी आणि माझं नातं म्हणजे पूर्ण असं आहे दादा. म्हणजे पहिल्यापासूनच मी असं पूर्ण एवढं असं वागलोय की मी जबाबदारी कुठंच घेतली नाही. आणि मी लहानपणापासून वस्तू पण टिकवत नव्हतो, त्याच्यामुळे मी आयुष्यात लय मार पण खाल्लाय. चप्पल घेऊन दिली, तोडून आला. शर्ट दिला, गुंडीत सगळत आला. म्हणजे लहानपणापासून मी नुकसान करत आलोय. त्यामुळं मी तुझे इंट्रो देतानाच मी सांगितलं की खरा हिरो कोण असेल, खरं वास्तववादी बोलणारा कोण असेल, तर तो तू आहेस. कारण तेच की बरेच जण फेक वागतात, बरेच जण लोकांना बरं वाटावं म्हणून काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करतात, आपल्याबद्दल गुडविल तयार व्हावं म्हणून. पण जसं की मी तुला विचारलं की तू जबाबदारीपासून दूर पळालास, तर तू ते पण सांगितलंस की हो, मी की लहानपणापासून जबाबदारी टाळतच आलेलो आहे. इथंच कळून जातं की तू किती रिअल आहेस ते. दादा मी खरं सांगतो, मी तुम्हाला थांबवतोय. खरं तर मी आधी असा रिअल नव्हतो. मी पण कधी कधी थोडंसं सोशल मीडियावरती दिखावा केला, पण मला त्यातनं एक गोष्ट भयंकर जाणवली. ती म्हणजे आपण जेव्हा दिखावाची दुनिया बनवतो ना, ती दुनिया कायम टिकून राहत नाही. कारण ती एक दिखावा आहे, ते एक खोटेपण आहे. बरोबर. त्यामुळे म्हणजे खोटं वागायचं जास्त दिवस आपण नाटक नाही करू शकत. कधी तर आपली रियालिटी बाहेर येणारच आहे. सो मला ते जाणवलं. मग त्याच्यानंतर मला असं वाटलं की नाही अरे, मी जरी काय चांगलं करू शकत नसेल तरी एक करू शकतो, मी जे आहे ते ओपन मांडू शकतो जगासमोर. जाऊ द्या. मला एक तुला जेन्युइन प्रश्न विचारावासा वाटतो की बऱ्याच जणांना महेश मोठे कोण आहे हे माहिती नाहीये. मग लोक काय करतात, महेश मोठे हे नाव गुगलवरती सर्च करतात. गुगलवरती जेव्हा सर्च केलं जातं तेव्हा एक आर्टिकल येतं, जे बाहेरील देशातील आर्टिकल आहे, जिथे असं दाखवलंय की महेश मोठेला अरेस्ट केलं होतं, अटक झाली होती. तो किस्सा काय आहे हे सांग तू. किस्सा काय आहे तो? म्हणजे कारण लोकांना ऍक्च्युअल मध्ये कळेल की ते नक्की काय घडलं होतं. तो किस्सा आता पाहिलं तर मला असं वाटतं की मी ती चोरीच केली, खरं बघायला गेलं तर. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, तुम्ही त्यामध्ये दाखवाल की मी तिथं थोडंसं जॉब करत होतो, अडचणीमध्ये होतो. कोणत्या देशात? हे बँकॉकमध्ये झालं, थायलंडमध्ये. बरं. थायलंडमध्ये 2016च्या एंडिंग 17च्या स्टार्टिंगला हे सगळ्या गोष्टी घडल्या. त्या टायमाला मी पैशाच्या अडचणीत असल्यामुळं माझं कलिग बरोबर एक इजिप्शियन होता. बऱ्याच जणांना आता हे न्यूज मध्ये नाही सांगितलं की आम्ही एकाच कंपनीत काम करत होतो, पण हे दाखवलं की हा, मी त्याची कॅच चोरली. मी त्याच्या बॅगेतनं भरपूर पैसे घेऊन गेलो. वेगवेगळ्या करन्सी होत्या, डॉलर होते, थाई भाट होते, काही दिराण होते, गल्फ करन्सी. असं काय अभिमानानं सांगत नाही मित्रांनो, ह्यात काय किंवा कुणाला काय हे सांगत नाही की मी असं केलं आणि परत माणूस असं होतं, तसं नाही. ते चुकीचं होतं, पण त्यातनं मॅटर खूप मोठा झाला. सगळ्यांनी ती न्यूज कव्हर केली आणि मला इंडियन एम्बॅसीनं त्यावेळेस जेलमध्ये येऊन सांगितलं की आर यू स्टुपिड, वाय यू आर डुईंग दिस, तू असं का केलं, हे केलं. पण जेव्हा मी इंडियन एम्बॅसीला सांगितलं त्यावेळेस मला इंडियन एम्बॅसीनं उलट सपोर्ट केला की ठीक आहे, असू दे, चुका होत असतात. सो मला असं वाटतं की कुठं ना कुठं एम्बॅसी पण थोडंफार मला सपोर्टिव्ह राहिले दादा. म्हणजे याच्यामध्ये खरं तर तुझी चूक होतीच आणि तू मान्य पण केलंस. 100% दादा, पूर्ण चूक. हे घरी समजलं तेव्हा घरच्यांची काय रिएक्शन होती? घरच्यांची दादा पहिलं तर मी आईला फोन सांगितलंच नाही. मी कॉल करतच नव्हतो, पण मला त्या पोलिसांनी फोर्सफुली फॅमिलीला फोन करायला सांगितलं. भावाला फोन केल्या भावाला विश्वास बसना. भाव म्हणला अरे, हा तर विदेशात नोकरी करायला गेलाय, मला तर फोन करून सांगतोय चांगली नोकरी करतोय तिकडं, आणि अचानक अशी केस इथे घेणं, चोरी केली, हे केलं, ते केलं. भावाला ते धक्कादायक होतं. भाव मोठा होता, जबाबदार होता आणि मॅच्युअर पण होता. आणि मी त्या टायमाला थोडंसं घाबरलो होतो, कारण पहिल्यांदाच असं काहीतरी झालं होतं बाहेरच्या देशात. सो हो, आणि झालं दादा. पण कुठं ना कुठं आज माझ्यामध्ये थोडाफार जो कठोरपणा आलाय किंवा मी थोडंसं बाहेरच्या राज्यामध्ये, बाहेरच्या देशात सर्वाइव्ह करू शकलो, ते केवळ आणि केवळ जेलमुळेच. साधारणतः किती दिवस होता जेलमध्ये? जेलमध्ये दादा मला सजा भरपूर झाली, पण मी 1 वर्ष 8 महिन्यातच मी सुटलो. बापरे, म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष तू जेलमध्ये होता? येस, ऑलमोस्ट 2 वर्ष. आणि मला सजा उलट जास्त होती, माझी सजा कमी झाली दादा. कारण मी जेलमध्ये फक्त कैदी म्हणून नाही राहिलो. 1 महिना मी जेव्हा माझी ट्रायल वगैरे संपली, कोर्ट वगैरे संपलं, मला जेव्हा सजा झाली, त्याच्यानंतर मी लगेच बॉक्सिंग जॉईन केलं, किक बॉक्सिंग. आणि मी पहिला असा जेलमध्ये होतो इंडियन की ज्यानं खूप कमी वेळामध्ये, म्हणजे माझी तुम्हाला म्हणतो नजर शार्प होती. मी माझ्या चपळपणा होता. पोलिसांना पण जाणवलं चांगलं खेळू शकतोय. सो मी जेलकडनंच मी मॅच खेळायचो, जेललाच मी रिप्रेझेंट करायचो. आणि अशा 6 मॅच झाल्या होत्या. त्यातली 1 मॅच ड्रॉ झाली, त्यातल्या 4 मॅच मी जिंकलो, 1 मॅच हारलो होतो. आणि हारलेली मॅच ऍक्च्युली खूप ब्रुटल होती दादा. मी त्याच्यानंतर 8-9 दिवस जेवत पण नव्हतो, खूप भयंकर मार लागला होता. आणि तो ज्यानं मार खाल्ला ना, तो नायजेरियाचा होता, म्हणजे ज्याकडून मी मार खाल्ला.
सो जेलमध्ये पण खूप सारे कैदी होते दादा, वेगवेगळ्या देशातले. काही लोकांचे गुन्हे खूप नॉर्मल होते, काही लोकांचे गुन्हे विचित्र होते. सो मला अशा टाईट वातावरणामध्ये मी ज्या जेलमध्ये राहिलो त्याला समुद्रप्रकांत सेंट्रल प्रिझन म्हणतात, त्या जेलनंच मला कुठंतरी थोडंसं एक माणूस म्हणून कठोर बनवलं, किंवा वाईट परिस्थितीला कसं तोंड द्यायचं ही थोडंफार मला तिथनंच थोडीशी चाहू लागली म्हणा, किंवा थोडंसं ते माझ्यामध्ये रुतायला लागलं होतं. महेश, कसं असतं ना, माणसाच्या आयुष्यामध्ये एकदा चूक झाली ना की माणूस शक्यतो त्या चुकीतून अनुभव घेतो, त्या चुकीतून शहाणा होतो. परत ती चूक करायचं माणसाचं धाडस होत नाही. आता तुझ्याकडून एवढी मोठी चूक झाली होती, त्यानंतर तुला असं नाही का वाटलं की झालेलं झालं, काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात. आता याच्यानंतर आपण आपल्या कुटुंबात जाऊ, कुटुंबाची जी काही जबाबदारी असेल, आयुष्यामध्ये जी काही आपली कर्तव्य असतील ती कर्तव्य पार पाडावी, असं वाटलं नाही का? कारण तू वाहवतच गेलास. त्याच्यानंतर परत पुढे काय झालं? जेव्हा तू बँकॉकमधून भारतामध्ये आलास तेव्हा तरी तुला असं वाटलं का घरी जावं? मी त्यावेळेस घरी गेलो दादा, पण खूप थोड्या वेळेसाठीच. खरं सांगायचं झालं तर दादा, जेलमध्ये राहिलं किंवा जेलच्या अगोदर सुद्धा बँकॉकमध्ये कसिनोमध्ये मी जेव्हा जॉब करताना मला थोडंफार चुकीच्या मार्गातनं पैसा कमवायची एक सवय लागली होती. हा, सवय म्हणा, किंवा एक ती म्हणतात ना की तोंडाला पाणी लागलं किंवा त्याला ती एक चव भेटली. सो आता मला थोडंसं आत्ता वाटतंय की ते बरोबर नाही. म्हणजे आता, पण त्यावेळेस मला जेलमधून आल्यानंतर सुद्धा मला असं नव्हतं की बाबा थोडेफार जॉब करून चांगली लाईफ बनवावी, हे करावं. म्हणजे असं प्लॅन नव्हतं. पण मी केला, बिगिनिंगला जॉब केला दादा. मी थोडं पुण्यात मी उबर पण, ओला उबर पण चालवायचो. केलं. आणि मी म्हणतो हे काय, मी ह्या गोष्टीला स्ट्रगल मानत नाही दादा की कोणी ओला उबर चालवले हे, कारण आपण शेवटी गावाकडची पोरं आहे. आपण ही काय दादा, आपण नाही त्या परिस्थितीत, माहित आहे का? म्हणजे तुम्ही पण कोल्हापूरचे दादा, तुमच्या म्हणजे तुम्हाला पण काय वेगळं सांगायला लागत नाही. काही वर्षापूर्वी आपलं भाग, आपल्या जिल्ह्यामध्ये 3 टाइमचं जेवण भेटणं हे खूप मोठं नशीब होतं काय, जेव्हा आपण लहानपणी. खरंय. आणि बस हेच झालं दादा की मला थोडी तोंडाला मला, किंवा मी एक थोडं लालचीत अडकलो होतो. एवढी मोठी चूक करून येऊन परत मी थोडेफार दिवस चांगली लाईफ जगत होतो. पण परत मला असं जाणवलं की दादा, म्हणलं मी किती दिवस ह्या पगारावरती जॉब करणार, रोज उठायचं, 6ला जायचं, परत 8ला यायचं. मला त्या गोष्टी थोड्याशा ट्रिगर करायला लागल्या. मग मला असं वाटलं की केरळमध्ये मी त्याचमुळं सुरुवातीला 1, 2, 2.5, 3 महिने जॉब केला, आणि त्याच्यानंतर मी परत ह्या पिरियडमध्येच तू टिकटॉकवरती फेमस होतास ना? येस. मग मला एक प्रश्न विचारावासा वाटतो की हे जेव्हा बँकॉकचं प्रकरण घडलं, त्याच्यानंतर तू भारतामध्ये आलास, एकंदरीत तुझ्या जवळच्या लोकांमध्ये पण तुझी एक इमेज निगेटिव्ह झाली होती, खूप भयंकर. त्या काळामध्ये तुझे बरेच चांगले मित्र असतील, जे कदाचित आज स्टार पण असतील, रील स्टार आपण ज्यांना म्हणतो, ते सोडून गेले आहेत सोबत? नाही दादा, मी खरं सांगतो, रील स्टार तर नंतरचं, पहिलं सांगतो, मी जेलमधून आल्यावरती मी पाहुण्यारावळांच्या घरी जाऊ शकत नव्हतो. आता मला ते बोलवतात, आणि आता म्हणजे लिटरली सांगतो, म्हणजे आता मी आता म्हणलं ना माझ्या, मी चुलत्याच्या घरी जाणार आहे, मी यांच्या पण घरी जाऊ शकत नव्हतो. आणि मी म्हणत नाही ती चुकीची लोक आहेत, किंवा ते तुला कुठेतरी कमीपणा वाटत होता? 100%. आणि अपमानास्पद वाटत होतं? हा, झालतच तसं. आणि कारण मला ती थोडं गोष्ट नॉर्मल वाटत होती, पण ती घरच्यांसाठी आणि समाजासाठी नॉर्मल नव्हती. की जेलमध्ये जाणं म्हणजे काय नॉर्मल नाहीये ते काय, किंवा पण काय दादा, हेच आहे की थोडंफार झालतं. गावामध्ये पण मी जात नव्हतो बरेच दिवस. ज्या गावामध्ये मला ह्या झेंडावंदनला त्याने आधीच 2-3 दिवस सांगून जायचं नाही, मला झेंडावंदनला घेऊन गेले घरनं, त्याच गावात मी दुकानाचा बाजार सुद्धा आणत नव्हतो, माहिती आहे. मी गावातच जात नव्हतो दादा. त्याच्या आधी पण बरेच जण, मी फेमस नसताना पण माझी कॉन्ट्रोवर्सी झालती, आणि असंच 2-3 गोष्टींमुळे माझं थोडं नाव खराब झालं गावात. पण कुठेतरी ह्याच पब्लिकमुळं किंवा ह्याच लोकांमुळं असं झालं की थोडं परत ऐकायला असं मिळतंय की पुण्यामध्ये असताना कोणीतरी खूप जवळची व्यक्ती सोडून गेली, त्यामध्ये तू डिप्रेशनमध्ये सुद्धा गेलास. तुझी इच्छा असेल तर सांगावंसं वाटतं का त्याबद्दल? मला असं वाटतं दादा की मला आयुष्यात तेच शेवट खरं प्रेम झालं असेल असं म्हणायला लागेल, किंवा इथून पुढे जर असेल तर मला वाटेल ती माझी चलाकी असेल, किंवा मी ते विचार करून असेल, किंवा ते कॉम्प्रोमाइज असेल, किंवा हे जे खरं झालं होतं ते पुण्यामध्येच. आता त्या बिचारीचं काही नाव वगैरे नाही घ्यायचं, कारण नाही घेऊ पण नको, आपण रिस्पेक्ट ठेवला पाहिजे प्रत्येक. 100%. आणि त्यांचं मी तर इच्छा करतो, आता बोलणं नाही, आमचं कॉन्टॅक्ट नाही बरेच वर्ष झालं, पण अशी इच्छा आहे की तिचं पण चांगलं व्हावं, आयुष्यात लग्न वगैरे होऊन व्यवस्थित व्हावं, बस एवढंच. पण हो, त्या प्रेमानं मला लिटरली ह्या पुण्याच्या रस्त्यावरती वेडं केलं दादा. मी पुण्यातच राहत होतो, फ्लॅट सगळं इथंच होतं, माझी प्रेम स्टोरी इथंच घडली. ह्याच पुण्याच्या एरियाच्या आसपासमध्ये आम्ही फिरायचो एकमेकांना, इथेच बऱ्या हॉटेलमध्ये राहायचो आम्ही, बऱ्याच गोष्टी, खूप काही झालं. आणि त्याच्यानंतर असं काही झालं की दादा,
गोष्टी खूप भयंकर लेवलला गेल्या. ओके. जेव्हा दोन फॅमिली एकत्र आल्या, फॅमिलीचं पटना, मग एकमेकांच्या जीवावर उठले, मग घमंड आली, मग ती म्हणायला लागली नाही आम्ही केस करेल, तुम्हाला काय वाटलं आम्ही साधे आहे का, मग हे म्हणायला लागले आमचे पण घर, म्हणजे यात माझं पण विचार वेगळा आणि त्या व्यक्तीचं पण विचार वेगळं. पण घरच्यांनी ह्या सगळ्या गोष्टी आल्यामुळे खूप विचित्रपणा झाला आणि मग सामंजस्यपणेच एकमेकांपासून वेगळे झालं. पण तेच कारण होतं की जमलेलं लग्न तुटलं. लग्नच होणार होतं आमचं माहिती आहे का थोड्या दिवसात, ते तुटलं. त्याच्यानंतर आणखीन माझी गावात परत तर भयंकरच बदनामी झाली. एकतर जेलमध्ये जाऊन आला, परत कशी तर चांगली लाईफ जगत होता, लग्न जमलं होतं, कसं तर होणार होतं, त्यात परत आणखीन असा तमाशा झाला. सो काय झालं म्हणजे असं आहे की जीवनात आपली जुनी लोक म्हणायची की सुख तिळा एवढं आणि दुःखही पर्वत एवढं काय. सो मला पण महेश, तसंच. हा प्रेमाचा विषय काढला तेव्हा बऱ्याच तुझं आता बोलतोयस तू, पण बरेच तुझे जे काही सांगायचे तुझे डोळे सांगून जातात. थोडं पॅनिक झाल्यासारखं वाटतोयस. अर्थात त्या व्यक्तीची आजही आठवण येते. डोळे पुस. नाही कसं आहे महेश, सगळ्यांच्या लाईफमध्ये ही गोष्ट येतेच. कोणाच्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीचा कमी परिणाम होतो, कोणाच्या आयुष्यामध्ये जास्त होतो. काढायला गेलं तर अर्थ चांगलाच निघतो. आणि प्रेम हा आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. ते मिळणं आपल्या हातामध्ये नाही, पण ते करणं आपल्या हातामध्ये. सो मला असं बेसिकली वाटतं की, किंवा मला ऑडियन्सला पण सांगावंसं वाटेल की तुमच्या आयुष्यामध्ये पण असं जर गोष्ट घडली असेल किंवा तुमच्या जवळची कोणी व्यक्ती तुम्हाला आयुष्यभरासाठी सोडून गेली असेल, तर प्रत्येकाला फ्रीडम आहे त्याचा निर्णय घ्यायचा. त्या व्यक्तीची कधी बदनामी नका करू, त्या व्यक्तीला कधी वाईट नका. जो काय तुमच्या आयुष्यामध्ये त्या व्यक्तीचा तुम्हाला सहवास लाभला असेल त्यातच सगळं काही माना. की मी जसं नेहमी सांगत असतो तसं आत्ता पण तुम्हाला हेच सांगेन, जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या आयुष्यामध्ये हजारो लोक येत असतात. अशी एकही व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये नसते माणसाच्या, जी व्यक्ती अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंत आपल्या सोबत असते, आपले आई वडील सुद्धा. सो प्रत्येकाचा एक थोडा काळ दिलेला असतो आपल्या आयुष्यासाठी. सो ज्या गोष्टी सांगतो त्या लक्षात ठेवा. आता दुसरं काय सांगणार. याच्यानंतर तू मग पुण्यातून परत ह्या सगळ्या गोष्टीतून परत केरळला गेलास तू, बरोबर? तिथे केरळला जाण्याचा नेमका उद्देश काय होता? खरं तर पुण्यातनं मी आधी घरी गेलो. घरी पण या पिरियडमध्ये थोडीशी भांडणं होत राहिली आणि असं झालं की एक दिवशी मी माझ्या मोठ्या भावाबरोबर भांडण केलं, असंच टेन्शनमध्ये काय. आणि मग मी त्याचे दोन्ही हात पकडले काय, आणि त्याला पहिल्यांदा असं झालं बरं का की, आणि मी त्याला म्हटलं बस म्हणलं तू आता, कारण असं झालं की हे सगळं तुटलं होतं, घरीच बसलो होतो, आई वगैरे टोमण मारायचे काय घरी, म्हणजे बस. आणि त्याच्यामुळंच एक दिवस असं आलं की मी घर कायमचं सोडायचा निर्णय घेतला. अच्छा, म्हणजे घरी भांडण झालं भावाबरोबर म्हणून तू घर सोडून गेला? येस. पहिलं कारण पुणे सोडलं हे प्रेमामुळं. येस. आणि घर सोडलं हे भांडण झाल्यामुळे. सगळं इथलं दादा, मी घरातलं ऍक्च्युली काही घेऊन गेलो नाही. तुम्हाला म्हणतो मी, या आंबेगाव हे आहे का लक्ष्मीनारायण टेकडी, बरं, त्याच्या पाठीमागं मी सोसायटीत राहत होतो. आणि कदाचित मी पहिलाच असा माणूस असेल की मी फ्लॅट सोडला म्हणजे सोडला, मी काहीच घेऊन घेतलं नाही फ्लॅटमधलं. मी आलो, खाली चाव्या दिल्या, फक्त मी डिपॉझिट तेवढं घेतलं माझं जे फ्लॅटला मी दिलं होतं. म्हणजे रेंटेड फ्लॅट होता दादा. मी डिपॉझिट तेवढं घेतलं आणि त्या माणसाला आहे असं म्हणजे ते सामान होतं, गॅस वगैरे, भांडी, खाली एक सिक्युरिटी होता काय, मी त्यांना म्हणलं तुम्ही घ्या म्हणलं सगळं सामान म्हणलं, गॅस वगैरे, कारण काही इच्छा नव्हती. कारण त्यावेळेस दादा असं झालं की त्या मुलीची आई तिला, किंवा माहित नाही आता कोणी असं बोलू नये, मुलीची आई म्हणा किंवा कोण तिचा भाऊ कोणी, तिला फोर्स करायला लागलं की त्याच्याविरुद्ध केस कर. बरं. मग याच कात्रज पोलीस स्टेशनमध्ये ती माझ्याविरुद्ध केस घेऊन गेलती. पोलीस त्यांना म्हणले लेखी द्या. मग लेखी द्यायच्या टायमाला जेव्हा तिला कळलं की महेश मोठे, कसं माहित की तो मला पण हे करत होता, मग ते केस द्यायच्या आधी म्हणले मला एकदा बोलायचंय म्हणले त्यांच्याशी. मग त्यांनी खरं तर मला त्या टायमाला त्यांनी बोलून काउन्सिलिंग करूनच हे झालं, नाही तर माझ्यावरती केस पण झाली असते माहिती आहे दादा. इथं पण म्हणजे गुन्हा दाखल होण्या अगोदर तो टळलो. आणि मी तिला म्हटलं ठीक आहे, जर गोष्टी आपल्या होतच नाहीत म्हणलं तर काय त्या नात्याला काय किंमत सांगा, म्हणजे ज्यात नात्यात आपलं पटतच नाही, जिथं आपण ही होतच नाही. पण असं झालं की काय म्हणते दादा की होतं, जाऊ द्या. नाही ठीक आहे.
केरळला जावं का वाटलं? केरळच का निवडलं? आता भारतामध्ये आता- एवढे सारे राज्य आहेत, कर्नाटक आहे, खाली तमिळनाडू आहे. खरं तर केरळ लोकांना आधी वाटलं, केरळला जायच्या आधी मी कर्नाटकमध्ये पण गेलतो, तमिळनाडू नाही, पण त्याच्या आधी मी आंध्र प्रदेशमध्ये गेलतो. काय मला साऊथ इंडियामध्ये केरळच बेस्ट वाटलं. आणि नॉर्थ इंडियाचा झाला विषय, नॉर्थ इंडिया तर मी 2009-10 साली मी दिल्लीला वगैरे जाऊन आलतो. मला नॉर्थ इंडियाची परिस्थिती वगैरे माहित होती किंवा लोकांची विचारसरणी कशी आहे काय. खरं सांगायचं झालं तर मला राहण्याच्या बाबतीत मला केरळच सगळ्यात बेस्ट वाटलं त्या बेस्ट टाइमला. वाटलं. आणि तो निर्णय पुढे योग्य पण झाला होता असं बघायला गेलं तर. म्हणजे असं कुठला पर्पज सेट करून गेला नाही, नव्हता की नाही, आपल्याला काहीच केरळमध्ये नव्हतं. जाऊन हे करायचं आहे म्हणून जायचं? अजिबात नाही. ओके. आणि खरं वाटलं पण होतं कधी केरळमध्ये माझं असं पण गोष्टी होतील, एवढं पण काय होईल असं. जस्ट गेलो होतो. म्हणजे मला खरं सांगतो दादा, मी त्या पिरियडमध्ये ना असं फक्त फिरतच होतो. मला लिटरली काम करायची पण इच्छा नव्हती, जॉब करायची पण इच्छा नव्हती. पण मला कुठं तर झालं की म्हणलं हे असं बिमारी आहे की मी घोळून म्हणजे खरं सांगतो दादा बरं, मला तर वाटतं की ब्रेकअप पण पॉझिटिव्हपणे घेता येतं किंवा डिवोर्स बरोबर पण आहे ना, पॉझिटिव्हपणे बरोबर घेता आहे, येतो बरोबर काय. आहे, बरोबर आहे. आणि उलट तसंच करणं गरजेचं आहे माहिती आहे का. असं नाही की म्हणजे मला तर वाटतं असंच पाहिजे. ठीक आहे, झालं गेलं, जे चांगलं क्षण दिलं तीच क्षण आपण जगलो. त्यालाच धन्य मानायचं बस. केरळमध्ये काय पुढे म्हणजे जर्नी कशी स्टार्ट झाली केरळमध्ये? नेमकं केलं काय तिथे जाऊन? केरळमध्ये माझा पहिला जॉब होता हाऊसकीपिंगचा. बरं. मी झाडू पोछा मारायचो हॉटेलमध्ये, 3 स्टार हॉटेल होतं. हम्म. ते करता करता तिथल्या ऑपरेटिंग मॅनेजरला OM ला समजलं की मुलगा थोडा स्मार्ट आहे, इंग्लिश पण येत आहे त्याला, बोलताना हसतो वगैरे, म्हणजे कम्युनिकेशन चांगलं आहे काय त्याचं. माझं खूप कमी वेळेमध्ये त्यांनी मला हाऊसकीपिंगला मला 12,000 रुपये पगार होती, राहायला रूम दिली त्यांनी, जेवण मिळत होतं. सो माझं काय होतं, पगार जाऊ द्या मातीत, मला राहायला रूम आणि जेवण जरी भेटलं पहिलं तर तेवढं बस झालं. म्हणजे तुझी गरज केरळमध्ये माझी, कारण मी पूर्ण सर्वायवल झालतो दादा. मला बरोबर. तसं तर पटकरणं कुठतरी निवारा शोधायचं होतं, अन्न शोधायचं होतं, एवढंच. बरोबर. खिशात पैसे तर खरं सांगतो दादा मी, म्हणजे मी तुम्हाला खोटं वाटेल दादा, मी लिटरली बऱ्याच वेळा असं झालंय. आता सध्या रिसेंटली, पहिलं तर सोडा, आता रिसेंटली सांगतोय, पाठीमागच्या एक 3 महिन्यापूर्वीच, 2.5 ते 3 महिन्यापूर्वीच, जेव्हा मी जेलमधनं बाहेर आलतो, माझा मोबाईल हिजा पकडला, गाडी सगळं, माझ्याकडे काहीच नव्हतं. मला फाईन झालं, त्या फाईनला पैसे नव्हते माझ्याकडे. पण एक होतं की मला त्यांनी ग्रँड केलं, मला त्यांनी रिलीज केलं काय. तर दादा मला म्हणजे तुम्हाला काय सांगतो दादा, मी लिटरली स्टँडवरती पैसे मागवलो होतो माहितीये का. मी थोडंसं इंग्लिशमध्ये बोलायचो. ब्रदर डोंट माइंड, कॅन आय आस्क यू समथिंग? येस ब्रदर, व्हॉट? ब्रो, इफ यू डोंट माइंड, डू यू हॅव लिटल चेंज ब्रदर, लाईक 50-60 रुपीज? त्यांना मग असं, आणि मी थोडंसं विचारायचो काय, आणि मला असं झालं. आणि खरं सांगतो, बऱ्याच वेळा मला पैसे देत, कारण केरळचे लोक असे आहेत, मला जाणवलं बरं का. 10 लोकांना जर मदत मागितली ना, मी गॅरंटी देतो दादा, त्यातली 7 लोक होच म्हणणार. थोडाफार नंबर इकडे होईल, 6, 5, 4 असा होईल, पण 50% लोक तर मदत करणार. आणि हे केरळमध्ये त्याला पहिल्यापासून त्यांच्यामध्ये हे केलंय माहिती आहे का, रुजवलंय. कुठलीही मदत असू द्या, आर्थिक मदत असू द्या, कुठलीही लेवलची मदत. आणि त्यामुळेच केरळमध्ये आयुष्याची किंमत जास्त आहे, मरणाची किंमत जास्त आहे, दवाखाना बेस्ट आहेत, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळेच मी केरळच बरेच दिवस निवडलो होतो दादा. त्याच्यानंतर काय बँकॉक सारखं एखादं प्रकरण तिथे करावंसं नाही वाटलं केरळमध्ये? खरं तर बँकॉक सारखं नाही झालं दादा प्रकरण, पण जॉब करत करत माझी मॅक्सिमम सॅलरी मी 28,000 गेलती. आणि ती सॅलरी मी 2-3 महिने घेतली. त्याच्यानंतर मला असं जाणवायला लागलं की कमी आहेत, लाईफ चेंज होत नाही. म्हणलं काय होईना म्हणलं याच्यामध्ये. त्या टायमाला अपेक्षा पण बरेच जण वेगळे करत होते, बऱ्याच जणांना असं वाटायचं. सो मी ज्यावेळेस एक दिवस मी केरळच्या राजधानीमध्ये आलो होतो काय, त्रिवेंद्रम मध्ये, त्याला तिरुवनंतपुरम पण म्हणतात, त्रिवेंद्रम पण म्हणतात. त्यावेळेस मी म्हणजे माझ्या समोरून खूप मोठी मिलिटरी, परत हे असे सगळे चालले होते बरं का. आणि मला समजलं नाही, मला वाटलं की कुठली परेड नाही काय नाही. मला पहिल्यांदा मला चौकशी केल्यानंतर समजलं की म्हणजे ते फ्लाईटमध्ये एवढं एवढं सोनं सापडलंय, डायमंड सापडलेत, ते फक्त सेफ्टीमध्ये. आणि केरळमध्ये खूप होतं. सो मला त्यातनं समजलं की केरळमध्ये सोन्याची किंमत वेगळी आहे. आणि मी परत त्या क्षेत्रात पडलो दादा. बरं. त्या क्षेत्रात पडण्यासाठी मला एक फर्मची मदत भेटली. आणि फर्मची मदत भेटल्यामुळं मी कमी वेळेमध्ये खूप चांगला पैसा कमवला. पण ती पैसा मला पुढे जाऊन एवढा भयंकर त्रास दिला असं मला कधी वाटलं नव्हतं दादा. काय काय घडलं पुढे जाऊन?
सुरुवातीला तर असं झालं दादा, मला त्यांचा पूर्ण तिकीट वगैरे ते करून द्यायचे. माझं फक्त काम एवढं होतं, मला कॅमेरा समोर सांगायला काय हे वाटणार नाहीये, कारण ऑलरेडी सगळं आता बरखास्त झाले, बरोबर काय विषय पण नाही त्याचा. किंवा जे माझ्यावरती चार्जेस होते ते पण क्लिअर झालेत. सो मला त्याच्याविषयी काय ते बोलायला प्रॉब्लेम नाही. कसं दादा माहितीये का, बरेच जण आपल्या देशामध्ये सोन्यावरती भरपूर टॅक्स आहे, प्रत्येक गोष्टीवरती टॅक्स आहे, राज्याचा वेगळा, केंद्राचा वेगळा. बरोबर. त्यामुळे आपल्या इथं सोनं जे ऍक्च्युअल किंमत आहे ना त्याच्या कमीत कमी डबलच पडतं. त्यामध्ये मेकिंग चार्ज ह्या तर गोष्टी मी आणखी ऍडच केल्या नाहीत. सो दुबईला असं आहे की तुम्ही जर बल्कमध्ये सोनं घेतलं तर तुम्हाला लिटरली दादा ही गोष्ट आणखी कुणी ऑन कॅमेरा बोललं नाहीये, पण दुबईमध्ये जर बल्कमध्ये तुम्ही जर सोनं घेतलं तर तुम्हाला 900-1000 रुपये ग्रॅम सोनं भेटतं. बापरे. Yes. 10,000च्या आसपास एक तोळा. करेक्ट. आणि एवढं त्याच्यामध्ये मार्जिन आहे, म्हणून तर लोक एवढ्या भयंकर लेवलला रिस्क घेतात. खूप सारे लोक पकडले जाते दादा. तुम्ही बघा कोची इंटरनॅशनल एअरपोर्ट बघा, बेंगलोरचं एअरपोर्ट बघा, मुंबई. म्हणून तर ह्या लोकांनी थर्मल स्कॅनिंग आणलंय आता. लिटरली बॉडीच्या आतमध्ये सुद्धा समजायला पाहिजे की काय चाललंय काय नाहीये. आता ह्या गोष्टी मी काय सांगायला काय मी काय लय मोठं कर्तृत्व केलं नाहीये, पण ठीक आहे, मी काय असं कुठली ड्रग्ज सारखी गोष्ट केली नाही किंवा कुणाची बाबा हे नाही, कुणाला मारलं नाही, लुटलं नाही. फक्त असं आहे की एक धातू आहे सोनं, की बाबा जे या प्रदेशामध्ये ज्याच्यावर टॅक्स कमी होता तर मी ठरवलं की बाबा चल हितनं मी घेऊन या राज्यात येणार आणि या राज्यात त्याचं हे करणार. आता याच्यामध्ये माझी चूक एवढीच एक आहे की फक्त मी ह्या गोष्टी ऑन पेपर नव्हत्या किंवा ह्या गोष्टी कस्टम ड्युटीला डिक्लेअर करत नव्हतो, आणि बस त्याच्यामुळेच नंतर ह्या सगळ्या गोष्टी भोगल्या. माहितीये का, जेव्हा एक व्यक्ती पकडला गेला आणि दादा असं झालं की जेव्हा माझ्याकडे ती घमंड आला केरळमध्ये, पैसा यायला लागला काय मला भरपूर. प्रत्येक ट्रिप गणित मला सांगतो लिटरली, मला कधी कधी एक ट्रिप माझी दुबईची बरं का दादा. मी दुबईला तर एका महिन्याला मी हायेस्ट 18 वेळेस जाऊन आलोय. काय 30 दिवसामध्ये 18 वेळा दुबईला जाऊन आलो. येस, 30 दिवसामध्ये 18 वेळा जाऊन आलो. काय कधी कधी तर असं होतं की मी लिटरली बेंगलोरच्या एअरपोर्टला काय जस्ट मी चेकआउट करायचो, उतरायचो, सामान पकडवायचं पुढच्या माणसाला, लगेच माझी रिटर्न फ्लाईट असायची अर्ध्या तासात किंवा 1 तासाचा डिफरन्स पकडून एअरपोर्टवरनच परत मी रिटर्न. असं पण 5 ते 6 वेळा झालेलं आहे. सो मी पण त्या टायमाला दादा भयंकर रिस्क घेत गेलो आणि कुठलीही भीती न बाळगता मी काम ते ब्लाइंडली करत गेलो. भरपूर पैसा आला, पण त्या पैशानं मला आंधळं केलं. बरोबर. त्या पैशानं मला आईबापापासून दूर ठेवलं, माझी फॅमिली. त्या पैशानं मला महाराष्ट्रापासून दूर ठेवलं. त्या पैशानं मला चुकीच्या पण सवयी लावल्या केरळमध्ये, जसं की दारूचं प्रमाण म्हणा, अल्कोहोल म्हणा, ह्या त्या गोष्टी ज्या की मी अशी आधी कधी करत नव्हतो. आणि आता पण बघा महाराष्ट्रात आलो तर त्याची गरज पण नाही, कारण आपले जर फॅमिली, मित्र, परिवार हे जर लोक आपल्या बरोबर असले ना तर मला वाटतं ह्या गोष्टीची गरज नाही. महेश, कसं आहे माहितीये का, माणसाच्या आयुष्यात एकदा चूक होते, बरोबर आहे का. सातत्यानं त्याच गोष्टी आपण जर करत असोल ना तर मग एका स्टेजला फॅमिली सुद्धा आपल्याला वैतागून जाते 100%. आणि आयुष्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट काय असेल ना तर ते फ्रीडम, घरून मिळणारं फ्रीडम. घरच्यांनी तुला एवढं फ्रीडम दिलं, त्या फ्रीडमचा तू प्रत्येक वेळी अतिरेकच करत गेलास. 100%. आज खरोखर घरातल्यांची माफी मागावीशी वाटते. कारण कसं असतं, 20 आणि 30 हे जो 10 वर्षाचा जो पिरियड असतो ना आयुष्यामधला, तो खूप प्राईम असतो. कारण 20 वर्षांपर्यंत आपल्याला मॅच्युरिटी येते, 30 वर्षानंतर आपलं सेटल होतो. हे जे 10 वर्ष आहेत ना हे लर्निंगचे असतात, कमवायची वर्ष असतात. महेश, कसं असतं माहिती आहे का, एखादी गोष्ट इतरांना सांगणं आणि स्वतः त्या गोष्टीचं पालन करणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. ही फार कमी लोकांना जमते. आज सोशल मीडियावरती बरेच लोक चांगले सल्ला देताना दिसतात, पण ॲक्च्युअलमध्ये ते तसे नसतात. तुझ्या बाबतीत तेच घडते. कसं ते सांगतो, तू मुलांना सांगतोस की व्यसन करू नका आणि स्वतःच दारू पिताले फोटो टाकतोस, दारू पित असणारे व्हिडिओज बनवतोस. तू आत्तापर्यंत नॉनव्हेज खात होतास 1-2 वर्षापूर्वीपर्यंत 3 वर्षापूर्वी 3 वर्षापूर्वीपर्यंत खात होता. नॉनव्हेज खात होतास. आता तूच लोकांना सल्ला देतोस की हे खूप वाईट आहे. मला वाटतं इंस्टाग्रामने तुझा एक रील पण स्पॅम मध्ये घालवली, त्याच्यावरती तू व्हिडिओ बनवला होतास, बरोबर. तू लोकांना सांगतोस, आर्थिक नियोजनाचे सल्ले देतोस की पैसा खूप जपून वापरला पाहिजे. गेल्या 2-3 महिन्यापूर्वी मला वाटतं की तुझी एक रील व्हायरल झाली होती, ज्या रीलमध्ये तू भिकारी लोकांना पैसे वाटत होतास आणि 2 महिन्यानंतर तुला आम्ही रस्त्यावरती झोपलेलं पाहिलं. हे जे लाईफमध्ये जे अपडाऊन्स आहेत ना, हे एवढ्या उच्च कोटीचे अपडाऊन्स फार कमी लोकांच्या आयुष्यामध्ये दिसतात. काय सांगायचं तुला यावरती? कारण आज जे लोक तुला जे काही निगेटिव्ह बोलत असतील, मी जसं की सांगितलं की प्रत्येक कहाणी पाठीमागे एक दुःखदायक काहीतरी असतं. म्हणून माणूस कुठलाच चुकीचा नसतो रे.
माणसाच्या सवयी चुकीच्या असतात आणि कदाचित त्याच्यामुळे तुझी थोड्याफार लोकांच्या मनामध्ये निगेटिव्ह इमेज झाले. तर आज मला सांगूनच टाक की हे असं का. ठीक आहे, टेन्शन वगैरे असतं सगळ्यांना आहे. जसं तुझ्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, माझ्या लाईफचे प्रॉब्लेम्स वेगळे आहेत, इतरांच्या लाईफचे वेगळे आहेत. पण त्या प्रॉब्लेममध्ये दुसऱ्या पद्धतीने पण मार्ग काढता येतो. दारू पिणंच का तुला हे वाटलं? बरं ठीक आहे, तो विषय तुझ्यापुरता पण मर्यादित ठेवत नाहीस ना तू. आज तुला 2.25 लाख 2.5 लाख लोक फॉलो करतात रे. इन्फ्लुएन्सर म्हणजे प्रभावक असतो, ज्याचा इतरांवरती प्रभाव आहे असा. मग लोकांनी तुझ्याकडून काय घ्यावं, काय शिकावं? हे शिकावं की तू ड्रिंक करतोयस. बरेच जण मला म्हणतात की अरे महेचं सोडून आम्ही पण घर सोडलं आणि आता हाच घरी जाऊन बसलाय, आता आम्ही काय करू? आमचे लोक आम्हाला घरात घेणार नाहीत. या सगळ्या गोष्टी जरा सांग, ऑडियन्सला सांग की हे का. खरं तर सोशल मीडियावरती माझं किती फॉलोअर झालेत किंवा सोशल मीडियावरती काय आहे, ह्या गोष्टीची मला बिलकुल जाणीव नव्हती दादा. त्यातल्या त्यात मी केरळ निघून गेल्यावरती तर परत तर मला काय जाणीवच नव्हती. सो मी खरं सांगतो, मी सोशल मीडियावरती जाणून बुजून म्हणा किंवा असं बऱ्याच वेळा वेडापणा करत राहिलो. ज्यावेळेस मला समजत गेलं दादा की माझ्या व्हिडिओचा खरंच लोकांवरती परिणाम होतोय किंवा खरंच माझ्यामुळे लोक, समजा आता तुम्ही म्हणला जसं लोक पोस्ट सिरियस घेतायत किंवा तुझ्या गोष्टी Yes. खूप काळजीपूर्वक ऐकतायत. जसं मला हे जाणवलं आणि काय जास्त दिवसापूर्वी नाही, आता जसं मला रिसेंटलीच ह्या गोष्टी जास्त जाणवायला लागल्या की नाही, हे कुठेतरी आपल्यामुळं फरक पडतोय लोकांवरती. त्यानंतर मी म्हणून तर माझी सध्या भूमिका बदलत चालली आहे दादा, माहिती आहे का. मला असं वाटत नाही की इथून पुढे मी कधी असे पोस्ट करेल किंवा केरळचा एक दादा पिरियड असा होता बरं का. मला असं वाटतं की घरच्यांना एवढे दिवस भेटलो नव्हतो, मराठीत जास्त बोलणं नव्हतं कोणाशी, थोडंफार संस्कार विसरलो, थोडाफार स्वतःच कोण आहे त्याच्यापासून डायव्हर्ट झालो आणि त्यामुळंच अशा चित्रविचित्र गोष्टी करत राहिलो. हे एक पहिलं कारण झालं जे आता मी एवढं एक्सप्लेन केलं. आणि दुसरं कारण दादा बरं का, मी सायंटिफिकली सांगतो किंवा ज्याच्या मागं सायकोलॉजी पण आहे की मी असं अचानक काय की अचानक मी असं आहे आणि परत म्हणतो नाही मी असं नाही, मी असं आहे. येस, राईट राईट राईट. म्हणजे काय होतं, बघणाऱ्या लोकांना वाटतं की अरे हा काय मेंटली करेक्ट, हा म्हणजे Problem आहे ठीक का? तर आहे ना किंवा Yes, yes, right. येस. आणि त्यात लोकांचं काय नाही, त्यांचं अगदी बरोबर आहे, ते बरोबर अशाच आहे, रिॲक्शन देणार. दिसतं तेच बोलतात लोक. याच्या मागं मी खरं सांगतो दादा, मी जेव्हा मला लोक असे कमेंट करायला लागले ना, अरे तू जरा दवाखान्यात दाखवून घे, आज गोळ्या खाल्ल्या नाहीत का, किंवा बरोबर. लोक असं म्हणायला लागले यार तू वेडा आहे का, परिणाम झालाय का. त्यानंतर लिटरली खरं सांगतो दादा, मी खरंच सायकेट्रिस्टकडे गेलो होतो. आलोवा नावाचं एक शहर आहे केरळमध्ये, काय तिथे मिस ज्योती म्हणून आहेत, मी त्यांनाच भेटलो होतो सायकेट्रिस्ट. सो त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक व्यक्तीच्या मनात, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये म्हणण्या किंवा शरीरामध्ये 2 मन आहेत काय दादा. माझ्या बाबतीत असं आहे की माझी दोन्ही मजब 50-50 लेवलला आहेत. आता बऱ्याच जणांचं असं असतं की मन 90-10, 80-20 अशा लेवलला असते, इक्वेलिटी नसते. आणि माझ्या बाबतीत कसं आहे, हे लेवललाच आहे. त्यामुळे मी कधी या मनाचं ऐकत असेल तर माझं चांगलेच कंटेंट येत राहिलेत, मी चांगलंच बोलत राहिलो. बरोबर. आणि अचानक मी डायव्हर्ट जर या मनावरती झालो ना दादा, आणि तुम्ही म्हणसाल मग तुझ्या हातात नाही का, तुला आता एवढं बोलायचं कळतं, मग तुला त्या टायमाला कळत नाही का. तर नाही दादा, मला त्या टायमाला खरंच म्हणजे कधी कधी अशा गोष्टी झाल्या ना दादा माझ्या टायमाला, म्हणजे मीच लिटरली विसरलो की मी काल काय पोस्ट केले. समजलं ना दादा, मीच लिटरली विसरून गेलो की मी काल काय पोस्ट केलं आणि मी परत आज मी असं टाकतोय. म्हणजे ऍक्च्युली माइंड कंट्रोल, म्हणजे मला ऑडियन्सला पण सांगावंसं वाटेल, सॉरी मी तुला 1 मिनिट. नाही बोला. मला ऑडियन्सला पण सांगावंसं वाटेल, मी बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे पॉडकास्ट बघत असतो, बऱ्याच मोठमोठ्या लोकांचे व्हिडिओज बघत असतो. जगातील सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे माइंड कंट्रोल. आणि ही गोष्ट रोहित शर्मा असेल, विराट कोहली असेल, खूप मोठ्या लोकांनी, जे लोक अख्ख्या जगाला माहिती आहेत, संपूर्ण जगाला माहिती आहेत, त्यांनी सुद्धा सांगितलंय. आणि मला वाटतं महेशच्या बाबतीत सुद्धा तेच घडलं असावं कदाचित. पुढे कंटिन्यू. तेच झालं दादा की मी दोन्ही माइंड मधला फरक समजू शकलो नाही, काय चुकीचं आहे काय बरोबर आहे, किंवा कुठल्या गोष्टी मी सोशल मीडियावरती पुढे आणायला पाहिजे. यस, एक्झॅक्टली. आणि मी खरं सांगतो दादा, जसं तुम्ही थोड्या वेळापूर्वी म्हणला की आर्थिक प्लॅनिंग म्हणा किंवा ह्या ते, या बाबतीत मी खरं खूप मागं म्हणा किंवा मी खूप ह्याच्या बाबतीत मी खूप हे आहे माहिती आहे का दादा, की मला कुठलंही नियोजन करता आलं नाही. मी सोशल मीडियावरती फेम येऊन पण मला तो हँडल करता आला नाही ना, मला त्याचं कधी आर्थिक ह्याच्यामध्ये रूपांतर करता आलं ना, कुठल्या कार्यक्रमाला मला बोलवलं मी जाऊ शकलो व्यवस्थित ना, कधी मी कोणाच्या मेसेजचा योग्य रिप्लाय दिला ना, कधी मी मेलचा रिप्लाय केला दादा. सो असं आहे की थोडंसं त्या गोष्टीत वाहत गेलो केरळमध्ये घमंडीत. बरेच लोक बोलत होते त्या टायमाला ये, पण
असं की दादा कधी कधी असं वाटतं की राव आपला एक काळच असतो माहितीये का तसा, की नाही आपल्याला कळत माहितीये का, आपण त्या आपण गोष्टी काय करतोच करतो. जातोच त्यातनं माहितीये का. बरोबर आहे महेश, पण कसं आहे माहिती आहे का, परत मी तीच गोष्ट सांगतो की कसं असतं, लहान मुलांनी चूक केलेली असते ना, ती लोक ॲक्सेप्ट करतात. पण जेव्हा एखादा मॅच्युअर, ज्या वयामध्ये मुलं जबाबदारी उचलतात घरची, त्या वयामध्ये जे झालेल्या चुका असतात त्या कदाचित मे बी माफ करण्यालायक नसतात. कारण आयुष्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती वेळ, आणि ती वेळ कुणासाठी थांबत नाही. आजचा कालचा दिवस आज येणार नाहीये, बरोबर आहे का. सो ठीक आहे, ही चांगली गोष्ट आहे की तुला रिअलाईज झालं की बाबा आपण जे करत होतो, आता ॲक्च्युअली तू जसं सांगितलंस की तू मुद्दाम पण करत नव्हतंस, पण असतील काही लाईफचे प्रॉब्लेम्स, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी घडल्या. पण आता इथून पुढे तरी चांगलं हे करण्याचा मानस आहे. दादा तुम्ही जे सगळं बोलता ना ते सगळं पॉईंट मला ऍक्सेप्ट आहेत की मी सोशल मीडियावरती खरंच मी असं एवढा मूर्खपणा केला नाही सोशल मीडियावरती दादा, की पण असं होतं की जेव्हा अशा चांगल्या गोष्टी घडतात आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये येतो, जेव्हा चांगले लोक तुम्हाला व्यवस्थित गोष्टी सांगतात तेव्हा आपल्याला पण वाटतं की नाही आपण पण याचा चांगला वापर करू शकतो. सो मला एवढंच आहे की दादा मी चुकीचं काहीतरी करतोय सोशल मीडियावरती, माझ्याकडून चुकीचं घडतंय हे मला खूप लेट जाणीव झाली. आणि मायामुळे जर असं झालं असेल, कोणी घर सोडून गेलंय किंवा असं काय झालं असेल मायामुळं, बिअरचा फोटो बघून कोणी बिअर स्टाईलमध्ये ड्रिंक करत असेल, तर मला खरं माफी मागायला हे करायला माहिती आहे. कारण नाही दादा मी आता म्हणजे त्या टायमाला मी असं फ्लोमध्ये पोस्ट केलं, पण आता इथं ज्यावेळेस बसतो ना दादा तेव्हा असं वाटतं की नाही अरे ते योग्य नाही माहिती आहे का, किंवा आपण फक्त आपला नाही तर आपण सगळ्यांचा विचार करायला पाहिजे, जे आपल्यापेक्षा लहान आहेत किंवा येणारी पुढची पिढी म्हणा. चूक झालेल्या चुका मान्य करायला सुद्धा वागाचं काय मला आणि तू ते मान्य करतोयस, खरं तर हा तुझा मोठेपण आहे. महेश, एक गोष्ट विचारायची राहूनच गेली तुला, की जसं की तू बोललास की बँकॉकमध्ये जवळपास 1 वर्ष 8 महिने म्हणजे ऑलमोस्ट 2 वर्ष तू जेलमध्ये होता. त्याच्यानंतर तू रिटर्न आला, तुला घरी पण जाऊ वाटत नव्हतं, पाहुण्यांकडे पण जाऊ वाटत नव्हतं, कारण तुला पण कुठेतरी ते अपमानास्पद वाटत होतं किंवा थोडंसं कमीपणाचं वाटत होतं. आता कसं होतं की आपली लोक आहेत ना किंवा आपली जी मुलं आहेत ना, आजकाल छोट्या छोट्या गोष्टीमुळे डिप्रेशनमध्ये जातात आणि सुसाईड करतात. आज जर तुला एक सर्वे सांगतो, आज भारतामध्ये सगळ्यात जास्त तरुणांच्या आत्महत्या कुठे होत असतील तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये. यूपीची लोकसंख्या महाराष्ट्राच्या बरोबर दुप्पट आहे, जवळपास दुप्पट आहे, पण यूपीपेक्षा पण महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त आहे, खास करून ते तरुण वर्गात. तुला असा कधी विचार नाही का आला की आपण पण स्वतःला संपवून घ्यावं, म्हणजे सगळ्याच गोष्टी सोडून जावं, असा विचार आला होता डोक्यात कधी? असं विचार तर बऱ्याच वेळा आला, पण मी एकदाच सिरियस ट्राय केलं दादा. बापरे, म्हणजे ट्राय पण केला होतास? येस, ट्राय केलं दादा. आणि म्हणजे लोकांना विश्वास बसणार नाही किंवा हसतील ती लोक. काय झालं दादा, मी म्हणजे असं मी काय म्हणलो होतो, मी मरणार आहे असं पुढच्याला मी शब्द दिलता. म्हणजे मी सुसाईड याच्यामुळे नव्हतो करणार की मला वाटते म्हणून, पण मी पुढच्याला असं शब्द दिला की मी मरणार आहे, आणि परत असं वाटलं की नाही मी शब्दावरती ठाम राहायचं म्हणून मी सुसाईड करायला लागलो होतो. आणि झालं काय तुम्हाला तो दावा, मी उलट त्या टायमाला हेवी होतो जास्त, उलट मी त्या टायमाला जिम वगैरे करायचो बघा. याच्यावर हे समजतं की बॉडी फिट असून काय फायदा नाहीये, मेंटली स्टेबल पाहिजे, माइंड फिट पाहिजे. राईट. सो मी घरात आमच्या फॅनचा एक असा हुक काढला होता, जिथं फॅन नव्हता जिथं हुकच काढून ठेवला होता. सो मी त्याला ते दावा बांधून मी असं म्हणजे स्टूल पण नव्हता घरात, ते दळणाचे डब्बा असतात का, तर डब्यावर 2 डब्बे ठेवून मी त्याच्यावर उभं राहिलो होतो. काय दावा म्हणजे दोरीचा फास. हा. आणि मला आणखीन एकदा सांगायला पाहिजे, ती सुसाईड म्हणजे मला वाटते म्हणून नव्हतं बरं का, फक्त मी भांडणात मी ती फ्लो मध्ये बोललो मी की ते पुढच्या माणसाला आता मी मरणार आणि बस आता मी परत माझ्या शब्दावर कसं बदलू. म्हणून मी म्हणतो ना कधी कधी शब्द बदलणं गरजेचं आहे, कधी कधी रंग म्हटलो क्रिकेट होणं गरजेचं आहे. सो मला शब्दावरनं कसं बदलायचं म्हणून मी त्या दळणाऱ्या डब्यावर चढून मी ती दोरी ही केली. पण काय झालं, मी थोडं लगडो असं अडकलो होतं, नुसतं एक ठसका लागला बरं का, ठसका लागलं तर असं जोर पडला ते तुटलं दावं. म्हणजे कुठेतरी म्हणजे पहिली अशी मला इन्सिडेन्स असेल की वजन जास्त असण्याचा फायदा झाला. बरोबर ना? काय मला हसून सांगावं कसं कळत नाही, पण झालं असं. आणि खरं आपण बोलतो बरं का, म्हणजे ते म्हणतात ना ज्याला असं मरू वाटतं ना, कारण 100% मी त्या जीवनात जे संकट आलं त्या संकटाचं ओझं एवढं असतं की त्याला ते आत्महत्या सुद्धा त्यापुढे काय वाटत नाही कदाचित त्याच्यामुळे. पण ते चुकीचं आहे दादा, खरं सांगतो.
मला तर असं वाटतं की म्हणजे माणसानं जर सगळं व्यवस्थित असेल ना तर मला तर वाटतं की त्यावेळेस तुम्ही उलटा युटर्न घ्या. आत्महत्या करू नका. जी गोष्ट आत्महत्या करायला लावते ना त्या गोष्टीला आत्महत्या करायला लावा असं मला वाटतं दादा. नाही, अगदी बरोबर आहे. मला सुद्धा सांगावंच वाटेल, आजकाल खूप लोक डिप्रेशनमध्ये असतात. आता डिप्रेशन येण्याचं कारण प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. कोणी प्रेमामध्ये हरतं, कोणी फायनान्शियल हरतं, कोणी घरातल्या लोकांकडून किंवा जवळच्या लोकांकडून काही ना मानसिक त्रास होत असतो, कोणाला एज्युकेशनच अर्धवट सोडावं लागतं. म्हणजे मल्टिपल रिझन्स असतात. त्यामुळे कदाचित आम्ही डिप्रेशनमध्ये जातो, आत्महत्या करण्याचा विचार करतो. पण मला ठामपणे सांगावंसं वाटेल की आत्महत्या करणं म्हणजे जबाबदारी झटकणं, आपल्या आयुष्यातील जे काही कर्तव्य असतील त्या कर्तव्यांपासून लांब जाणं. मी तर स्पष्ट शब्दात असं म्हणेन की जीव देणं म्हणजे पळपुटीपणा असतो. कारण तात्पुरत्या अडचणीवरती काढलेलं हे परमनंट सोल्युशन असतं. त्यामुळे असं अजिबात करू नका. लक्षात ठेवा, जिथं प्रश्न असतो तिथे उत्तर ऑलरेडी तयार झालेलं असतं. फक्त ते उत्तर आपल्याला शोधायचं असतं. म्हणजेच आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर तो प्रॉब्लेम एकटा कधी येत नसतो, तो सोल्युशनला सोबत घेऊन आलेला असतो. फक्त ते सोल्युशन आपल्याला शोधायचं असतं. लक्षात 100% ठेवा. खरंच. सो मला अजून एक गोष्ट तुम्हाला आवर्जून सांगायची वाटेल, महेश, मला तू आता तुझी लाईफची जर्नी एवढी अप डाऊन्समध्ये गेले किंवा बरेच लोक आहेत, बरेच लोकांची वेगवेगळी मतांतर असतात, कारण प्रत्येक व्यक्ती एकसारखी नसते. पण मी ॲक्च्युली पर्सनली मला अभिमानाने सांगावंच वाटेल की मी 2 गोष्टींसाठी तुझा खूप मोठा फॅन आहे, खूप मोठा फॅन आहे. आणि मी हे सोशल मीडियावरती जाहीर करतोय. मी 2 गोष्टींसाठी, या गोष्टींसाठी महेशचा फॅन आहे की पहिली गोष्ट, या माणसाच्या आयुष्यामध्ये एवढे डाऊनफॉल्स आले, एवढं त्यानं आर्थिक संकटांना सामोरं गेला. जसं की आपण बघितलं 2 महिन्यापूर्वी तो अक्षरशः तो रस्त्यावरती झोपला होता. एक त्याने रील बनवली होती, त्याच्यामध्ये त्याचं चप्पल तुटलेलं होतं. त्यावेळी बऱ्याच कमेंट्समध्ये असं लिहिलं होतं लोकांनी की अरे महेश, पैसे नसेल तर आम्ही पाठवतो पण चप्पल घे. एवढी बिकट परिस्थिती होती, पण हा माणूस इतका स्वाभिमानी होता की याने कधीच कोणाची मदत घेतली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक इन्फ्लुएन्सर असून, एक सोशल मीडिया स्टार असून, एक रील स्टार असून, या व्यक्तीने कधीही थोड्या पैशांसाठी किंवा जास्त पैशांसाठी चुकीच्या गोष्टी कधीच सोशल मीडियावरती प्रमोट नाही केल्या. आज तुम्ही पाहताय जे सो कॉल्ड रील स्टार आहेत, जे स्वतःला स्टार मानतात, त्या लोकांनी बेटिंगचे ॲप करून, प्रमोशन्स करून, गाड्या घेतल्या, बंगलं घेतलं, मोठमोठे बिझनेस उभा केले. आज काही जण मर्सिडीज, BMW मधून सुद्धा फिरतात. 10-10 लाख, 20-20 लाख, 30-30 लाख ब्रँड त्यांना देतात. त्यांनी हा कधीच नाही विचार केला की अरे लोक आपल्याला फॉलो करतात, तरुण मुलं आपल्याला फॉलो करतात, मग आपली पण जबाबदारी बनते त्या मुलांना चांगल्या मार्गाला लावणं किंवा त्यांना चुकीच्या गोष्टी न सांगणं. पण महेशच्या बाबतीत या गोष्टी होताना दिसत नाहीत. त्याने हा कधीच नाही विचार केला. त्याने नेहमीच लोकांचा विचार केला. त्याने कधी हा नाही विचार केला यार लोक आपल्याला निगेटिव्ह बोलतायत, असंही आपण चांगलं केलं तर लोक आपल्याला निगेटिव्ह बोलतायत, काही जरी केलं तरी निगेटिव्ह बोलतात, वाईट बोलतात. त्याने कधी कुठली कमेंट डिलीट केली नाही किंवा कुठल्या चुकीच्या कमेंटला कधी तो उत्तर देत बसला नाही. जसं आहे तसं त्याने स्वतः दाखवण्याचा प्रयत्न केला. सो मला ह्या गोष्टीचं खरंच त्याला ॲप्रिशिएट करावंसं वाटतं की तर काय, मी नाव कुणाचं घेणार नाही, पण इतरांच्यात आणि महेशमध्ये कदाचित हाच फरक असेल. आणि दुसरी गोष्ट, तो जो बोलतो ना, तो अगदी जसा आहे तसा सोशल मीडियावरती दाखवतो. माझ्या अभ्यासानुसार सोशल मीडियावरती 100 मधले 90 ते 95 क्रिएटर हे ॲक्च्युअलमध्ये जसे आहेत तसे सोशल मीडियावरती दाखवत नाहीत. कारण कुठेतरी फॉलोअर्स गमावण्याची त्यांना भीती असते, लाईक्स हवे असतात, व्ह्यूज हवे असतात. कारण लाईक, व्ह्यूज आणि फॉलोअर्स वरती तर त्यांना प्रमोशन भेटत असतात, वेगवेगळे मोठे मोठे ब्रँड्स त्यांच्याकडे येत असतात. पण ह्या माणसाने कधीच तो विचार नाही केला. जसं आहे तसं, जसं की मी बोललो, आता एखाद्याला काय विचार करेल ना, अरे मी ड्रिंक करतोय, ठीक आहे सगळेजण करत असतील, मग हे सोशल मीडियावरती का आपली निगेटिव्ह इमेज तयार होईल, लोक आपल्याला नावं ठेवतील. नाही, महेश मोठे असा आहे ना तर तो तसाच आहे. लोकांनी सुद्धा जसा आहे तसाच ॲक्सेप्ट करावा. आणि महेश, मला खरंच मी शब्दात नाही सांगू शकत की या 2 गोष्टी ना, या 2 गोष्टींसाठी मला तुझं खूप कौतुक करावं वाटतं. या 2 गोष्टींमुळे मी तुझा खूप मोठा फॅन आहे. जसं की तुला पण माहित नव्हतं, मी गेली वर्ष झालं तुझे व्हिडिओज बघतोय, वर्ष झालं. कदाचित आपलं बोलणं झालं एक 4-5 दिवसांपूर्वी, पण वर्षांपासून मी तुला बघतोय, ॲक्च्युअलमध्ये तुझ्याबद्दल जाणून घेतो. त्याच्यानंतर मला वाटलं की अरे या व्यक्तीचा मला पॉडकास्ट घ्यावा लागेल, त्यामुळेच मी तुला इन्व्हाइट केलं. महेश, मला वाटतंय तू बँकॉक झालं, दुबई झालं, केरळ झालं, आता परत आपल्या घरामध्ये आलायस. असं म्हणेन की संपूर्ण जग आता बघायचं, प्रत्येकाचं एक स्वप्न असतं संपूर्ण जग फिरावं. मला वाटतं तू आता फिरून आलायस आणि आता फिरणं झालंय तुझं. तर आता माझ्यासहित सर्वांची, जे काही तुझे फॅन्स असतील, जे काही तुझे हितचिंतक असतील,
जे तुझ्याबद्दल चांगली बोलणारे लोक असतील, आम्हा सगळ्यांनाच मनापासून वाटतं की तू आता परत आपल्या घरातून दुसऱ्या घरात जाऊ नकोस. आपल्या महाराष्ट्रामध्येच राहा, इथेच काही छोटा मोठा उद्योगधंदा कर. आईवडील असतील, सॉरी घरचे लोक असतील, सो लोकांच्या सोबतच राहावंस अशी मला सर्वांच्या माध्यमातून तुला विनंती करावीशी वाटते. आणि आता मग तू ठरव, तुला शेवटी आयुष्य तुझं आहे, निर्णय तुला घ्यायचा आहे. काय योग्य काय अयोग्य हे तुला कळतंय. बऱ्याच आपला पास्ट जरा खूपच भयंकर आहे, जो की सर्वसामान्य मुलांचा इतका नसतो. तू खूपच कॉम्प्लिकेटेड आहे आणि आता तू ठरव तुला काय करायचं ते, आणि इथून पुढे आता आयुष्यात काय करण्याचा मानस आहे तुझं. केरळने येताना तर हे ठरलं नव्हतं मी की इथंच महाराष्ट्रात राहणार आहे. बरं. खरं मी आलो होतो 5 ते 6 दिवसासाठी बरं. आणि मी माघारी जाणार होतो. अच्छा. पण असं झालं की त्याच्यानंतर आल्यानंतर जे मी व्हिडिओ बनवले पाठीमागच्या 4-5 दिवसामध्ये, किंवा जसं मी महाराष्ट्रात आलोय लोकांना कळलं आणि जसं मला वेगळं लोक मला मेसेज करणं हे ते, मला कुठंतरी जाणीव झाली की नाही अरे म्हणजे लोक खूप काक्यात कळसा आणि मी का गावाला वळसा घालतोय. येस. म्हणजे हिथंच सगळं काय आहे, माझी शेती आहे जे मला वडिलांच्या आजोबांच्या पणजोबाच्या नशिबानं भेटली. सो कुठं तर मला या सगळ्यांचे हे ना, किंवा घरचे पण पाहते ते सगळ्या गोष्टी, त्यामुळं दादा नक्कीच आणि तुमच्या पण शब्दाला मान देऊन माझा 100% हाच प्रयत्न राहील की आपल्याच मातीमध्ये राहून काहीतरी घडवूया करूया. आणि असं नाही की ऑन द कॅमेरात बसलोय, बिहाइंड द कॅमेरा सुद्धा आपण एक मराठी माणूस म्हणून एकमेकांच्या पाठीशी येस येस हमेशा असणार आहे. आणि आपले जे हितचिंतक असतील त्या लोकांना पण आपण कधी पण, म्हणजे तुम्ही तर दादा करतायच काय, तुम्ही तर एवढं काउन्सिलिंग वगैरे करताय, तुम्हाला एवढे लोक मेसेज करतायत, त्या लोकांना तुम्ही व्यवस्थितपणे सांगताय. सो मला पण तुमची पर्सनॅलिटी कुठं तर वाटली की बाबा आपण एकाच माळ्याचं मणी म्हणा, किंवा एकाच माळ्याचं मणी म्हणू शकत नाही दादा, तुम्ही क्लिअर आहे, सॉरी मी का कम्पेअर करतोय मला माझ्याशी, तसं नाही दादा. पण उलट तुम्ही पण असं चुकीचं कधी प्रमोशन वगैरे केलं नाही. तुम्ही पण तुमच्या पण चॅनलवरती ज्या प्रकारचं तुम्ही मुद्दे उठवलेत, बरोबर, तुम्ही प्रशासनाची मदत घेऊन, पोलिसांची मदत घेऊन, जसं मध्ये एक मॅटर झाला होता तुमचा तो व्हिडिओचा, की तुम्ही त्या मुलीच्या बॉयफ्रेंडला फोन करून ते म्हणजे तुमच्यामध्ये पण आहे काहीतरी, तुम्ही पण जे करताय ते मला पण कुठं तर दादा अट्रॅक्ट करतं. आणि असं नाही की तुम्ही मला बोलवता हे करताय, मी उलटा आदरानं आलोय दादा. तुम्ही मला पण भारी वाटलं तुम्हाला भेटलं दादा. ठीक आहे. असंच जसा आहेस असंच हॅप्पी राहा, आहेस असाच खुश राहा. आणि परत एकदा विनंती करतो की प्लीज आपल्याच घरात राहा, आता कुठे जायचा विचार नको करू. आणि काय आम्ही आहेच शेवटी. येस दादा. चला, पुन्हा एकदा इथे आल्याबद्दल तुझं खूप खूप आभार आणि खूप खूप थँक्यू. आणि तुझ्या पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद दादा.